नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मोठ्या बाईंना फोन येतो. त्या फोन उचलून बघतात आणि म्हणतात, हा कशाला फोन करत असेल मला. नंदीबाई अशा इंच्यामिंच्यांचे फोन उचलत नाही असं म्हणून त्या फोन कट करतात. परत फोन आल्याने मोठ्याबाई विचार करू लागतात. परत आमदारकीचे तिकीट तर नाही मिळते असं म्हणून त्या खुश होतात आणि फोन उचलतात. त्यावर कदम बोलू लागतो, मोठ्याबाई, पोपटरावांचं काम आहे. त्यांनी तुम्हाला तुमच्या जावयाला घेऊन केशाच्या वाड्यात बोलवलं आहे. इकडे पप्प्याची आई पप्प्याला गावभर शोधू लागते आणि विचारते, माझ्या पप्प्याला बघितलं का? आणि रडून म्हणते, एवढ्या वेळात माझा पप्प्या टोपभर दूध पितो, कुठं असेल, त्याने दूध पिलं असेल का? पप्प्याची आई रडू लागते आणि बोलू लागते, कुठं भटकत असेल माझा पोरगा, त्यांनी काही खाल्लं पण नसेल, उपाशीच राहिला असेल. त्यावर आत्तोबा म्हणतो, सुलभाताई, तुम्ही काळजी करू नका, आपण पप्प्याला शोधू. सगळे गावकरी पप्प्याला शोधू लागतात. इकडे गोपाळ इम्रानला घेऊन किराणा दुकानात विचारू लागतो. त्यावर तो म्हणतो, अरे इथं कुठं असणार आहे? त्यावर गोपाळ म्हणू लागतो, अरे एवढ्या वेळ तो उपाशी राहू शकत नाही, त्याने काहीतरी खायला तर घेतलं असेल इथून. इकडे सगळेजण पप्प्याला शोधत शोधत जंगलात येतात. तेवढ्यात इंद्रायणीला कसला तरी आवाज ऐकू येऊ लागतो. इंद्रायणी जाऊन बघते तर तिथं पप्प्या दिसतो. त्यावर इंद्रायणी जोरात ओरडून, आत्तोबा, हा बघा पप्प्या, असं म्हणून आवाज देऊ लागते. इंद्रायणीचा आवाज ऐकून सगळेजण झाडाजवळ जमा होतात आणि पप्प्याला बघून विचारू लागतात, पप्प्या, कुठे होतास तू? आम्ही केव्हापासून तुला शोधतोय. पण पप्प्या मात्र बेदरलेल्या अवस्थेत असतो. त्याला बघून सगळे एकमेकांकडे बघू लागतात. आत्तोबा बोलू लागतात, अरे पप्प्या, इकडे काय करतोयस तू? तिकडे तुझी आई परेशान झाली तुला शोधून शोधून. पुढे गोप्या बोलू लागतो, अरे पप्प्या, तुला केव्हाच शोधत होतो आम्ही, रात्रीपासून गायब झाला. आणि तो त्याला हात लावायला जातो तर पप्प्या जोरात ओरडून उठतो. इकडे मोठ्याबाई आणि विंजे सरकार पोपटरावांना खिशाच्या वाड्यात भेटायला येतात. त्यावर विंजे सरकार बोलू लागतात, आम्हाला वाटलंच होतं तुम्हाला आमची गरज भासणार आहे, कारण आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. त्यावर पोपटराव विंजे सरकारच्या जवळ येऊन त्यांच्या कानाखाली लावतात आणि म्हणू लागतात, हे टमरुळ्या, मापात राहायचं. त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, अहो जावईत ते आमचे, तुम्ही काय करताय? त्यावर पोपटराव बोलू लागतात की आमचं सिक्रेट बाहेर येऊ नये म्हणून तुमच्या तोंडात एवढा पैसा ओतला तरी आमचं सिक्रेट बाहेर आलंच कसं? त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, अहो पोपटराव, मानलेली असली तरी बहीण मी तुमची आणि तुम्ही यांचे मामे सासरे, आम्ही असं कशाला करू? त्यावर पोपटराव वर्तमानपत्र त्यांच्या अंगावर फेकून मारतात. पोपटराव बोलू लागतात, ही बातमी छापून आलीच कशी? पप्प्याला असं घाबरलेलं पाहून सगळेजण त्याला विठूच्या मंदिरात घेऊन येतात. तिथे पप्प्याची आई मोठमोठ्याने रडून म्हणत असते, काय झालं माझ्या पप्प्याला? त्यावर अण्णा बोलू लागतात, हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय, कोणी फूकबीक तर मारली नसेल ना? पुढे ते रामाला विचारू लागतात, रामा, तुला तुझ्या धाकट्या भावाचं आठवतंय का? त्यावर तो म्हणू लागतो, चांगलंच आठवतंय अण्णा, माझ्या धाकट्या भावाला पण भूतानं झपटलं होतं. रोज संध्याकाळी त्याच्या अंगात यायचं. आई म्हणायची, सोड त्याला, सोड त्याला. त्याची मीठ मोहरीनी दुष्ट काढायची, पण भूत काही सोडत नव्हतं. त्यावर आप्पा बोलू लागतात, अरे काय चाललंय रे तुमचं? ते दोघं किती भेदरलेल्या अवस्थेत आहे आणि तुम्ही काय बोलताय? त्यावर बाळंबट बोलू लागतो, आप्पा बरोबर बोलताय, भूतभीत काही नसतं. मी आता देवाचा बुक्का घेऊन येतो आणि पप्प्याला लावतो, बघा कसं त्याला बरं वाटेल. बाळंबट बुक्का घेऊन येतात आणि पप्प्याच्या कपाळाला लावतात. पप्प्याला उभं करतात आणि म्हणतात, बघा कसं पप्प्या उभा राहिला. तेवढ्यात पप्प्या बाळंबटच्या अंगावर पडून दोघंही खाली पडतात आणि बाळंबटच्या पायाला लागतं आणि ते ओरडू लागतात. पप्प्याची आई रडू लागते. त्यावर शकुंतला म्हणते, अहो सुलक्षणाताई, धीर धरा, काही नाही होणार पप्प्याला, विठुरायावर विश्वास ठेवा, असं म्हणून ती व्यंकू महाराजांना फोन लावते. व्यंकू महाराज फोन उचलतात आणि विचारू लागतात, काय झालंय? त्यावर शकुंतला म्हणते, कुठवर आला तुम्ही, लवकर या, फोनवर नाही सांगता येणार. इकडे मोठ्याबाई विंजे सरकारला बोलू लागतात, माती खाणं तुम्ही सोडणारच नाही. कोणत्या मुहूर्तावर मी माझ्या पोरीचं लग्न तुमच्याशी लावून दिलं? म्हटलं होतं चांगला जावई ये, माझ्या कधीतरी कामात येईल, पण जेव्हापासनं तुम्ही आलायत तेव्हापासनं माझी सगळी कामं फिसकटतायत. त्यावर विंजे सरकार म्हणू लागतात, अहो सासूबाई, ऐका तरी माझं, शांत व्हा, श्वास घ्या. त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, काय ऐकायचंय? त्या पोपटरावच्या विरोधात बाहेर गरळ का ओकलात? त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो सासूबाई, मी खरंच कोणालाच काही बोललो नाहीये. पुढे ते बोलू लागतात, त्या पोपटरावांच्या बेकायदेशीर दारू अड्ड्याचं फक्त मी तुम्हालाच सांगितलं होतं, तुम्ही सोडून मी कोणालाच सांगितलं नाही. त्यावर त्या बोलू लागतात,
मग हे सिक्रेट बाहेर आलंच कसं? तुम्ही दोन्हीकडून पैसा खाल्लात ना? आजी सरकार बोलू लागतात, सासूबाई मी असं कशाला करू? आपण त्यांना ब्लॅकमेल करून रगड पैसा घेतला ना, मग आता किरकोळ पैशांसाठी मी ते पेपरवाल्यांकडे कशाला जाऊ? तेवढ्यात अधोक्षज आई आई म्हणून मोठ्या बाईंकडे पळत येतो. त्यावर मोठ्या बाई विचारू लागतात, काय झालं? त्यावर अधोक्षज म्हणतो की आई पप्प्याने भूत पाहिलं. त्यावर मोठ्या बाई बोलतात, भूत पाहिलं? अधोक्षज पुन्हा माझी मागच्या वेळेसारखी मस्करी करायची नाही. त्यावर अधोक्षज बोलू लागतो, अगं आई मस्करी नाही, खरंच भूत पाहिलंय पप्प्यानी. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो.